आणि रसिक हो, यानंतर आता ज्याची आपल्याला अतिशय उत्सुकतेने वाट पाहतोय आपण, अशा प्रसिद्ध अभिनेते रंगकर्मी श्री मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत आता आपण इथे अगदी 2च मिनिटात सुरू करणार आहोत. मी अन्य मान्यवरांना स्टेज समोरील खुर्च्यांवर स्थानापन्न व्हायची विनंती करते. श्री मोहन जे आणि आलेल्या मान्यवराशी प्रकट संवाद हे मला वाटतं कलापिनीमध्येच घडतं की या व्यक्तीशी आपल्याला बोलायची संधी मिळते ज्यांना आपण फक्त सिनेमांमध्ये आणि टी व्हीच्या मालिकांमध्ये किंवा नाटकाच्या रंगमंचावर बघितलेलं आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते मोहन जोशी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना आत्ता या सगळ्या कलागौरव पुरस्काराच्या वितरणानंतर नेमकं काय वाटतंय हे त्यांनी आधी बोलावं अशी मी त्यांना विनंती करते. कलापिनी ही अशी संस्था आहे की जी नाट्यक्षेत्रात, गायन क्षेत्रात, चित्रकला क्षेत्रात, हास्य क्लबमध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करते आणि त्याची प्रचिती आज मला झाली. त्याबद्दल कलापिनीच्या सर्व अधिकारी वर्गांचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. असंच काम पुढे चालू ठेवा आणि तुमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला माझ्या मनापासून शुभेच्छा. ज्यांनी कलापिनी गीत सादर केलं, खरोखर सुंदर शब्द होते, ते लिहिलं होतं फार सुंदर आणि गायकांनी तर कमालच केली. फार छान गायक आणि चालसुद्धा अप्रतिम चाल होती ती. तर त्यांचे अभिनंदन. आता सर धन्यवाद. आता मुलाखतीला सुरुवात करणार आहोत आपण. मी सुरुवातीला ओळख करून देताना जसं म्हटलं तसं रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या सगळ्याच क्षेत्रांमध्ये मोहन सरांचा अभिनय आपण अगदी बघितलेला आहे, त्याचं कौतुक झालेलं आहे आणि आपल्या हृदयामध्ये त्यांच्यासाठी एक वेगळं स्थान आहे. असं म्हणलं जातं की अभिनय क्षेत्रात किंवा अशा झगमगाटी क्षेत्रामध्ये नाव कमवायचं तर कोणाची तरी ओळख लागते, गॉडफादर लागतो, पण या सगळ्याला छेद देऊन फक्त स्वकर्तृत्वाच्या बळावर मोहन सरांनी इथपर्यंतचा प्रवास, जिद्द आणि सतत सातत्याने केलेलं काम याच्यावरतीच आलेलं आहे आणि त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. अशा एका खट नटाशी आणि नटखटाशी आपण गप्पांना सुरुवात करतोय. मी विराजलाच विनंती करेन की त्याच्या मनातला पहिला प्रश्न त्यांनी मोहन सरांना विचारावा. अगदीच माझ्याच काय तर सगळ्यांच्याच मनातला पहिला प्रश्न असा आहे की अभिनयाची सुरुवात कशी झाली हा अर्थात नॅचरली येणारा प्रश्न आहे, पण नकलांपासून सुरुवात झाली होती, नकलांची आवड होती आणि आपल्या घरी येणारे पाहुणे असतील किंवा आजूबाजूची मंडळी असतील वाड्यामधली, तर ह्यांचा नकला करण्यापासून तुमची सुरुवात झाली आणि घरच्यांचं पाठबळ होतंच. ती कशी? मी नकला करत नव्हतो, पण वेगवेगळे आवाज काढायचो. म्हणजे आम्ही बिगडी आमच्या वाड्यासमोर चिकू आलायचा, त्याचा आवाज काढायचो, कारण दही आलायचा त्याचा आवाज काढायचो. आणि का कोणास ठाऊक माझ्यावर तो एक शिक्का बसला. कदाचित असं असावं की या क्षेत्रामध्ये प्रावीण्य पटकावण्यासाठी माझं नाव वाड्यामध्ये गाजलं असावं. याचं कारण आमच्या वाड्यामध्ये माझ्या वयाची खूप मुलं होती आणि मुलं मुली सगळेच होते आणि का कोणास ठाऊक वाड्यातलं हिरो होतो एवढं नक्की आहे. आणि त्यामुळे माझा उत्साह वाढत गेला. कलाकृती करत गेलो मी, वेगवेगळी नाटकं केली आणि नाटकं म्हणजे काय, वाड्यात साठी लावायची कोणाची तरी आणि पडदा करायचा त्याच्या मागच्या बाजूला प्ले करायचं. पण हे करता करता वडिलांना असं वाटलं की माझे वडील नाटकाचे खूप चाहते होते, नाटकात काम पण करायचं ऑफिसच्या आणि ते मी वर्कशॉपमध्ये होते 512. तिथे त्यांचं हिंदी नाटक बघायला होतं, रीड की हिड्डी हड्डी हड्डी रीड की हड्डी, आणि त्यात ते त्याचंच काम करायचं, मेन रोलमध्ये करायचं. तर त्यांना अशी अपेक्षा होती की यांनी काहीतरी करावं. त्या काळामध्ये नाटकाचं काम करणं म्हणजे खूप गैरगुजरा माणूस म्हणतात ना, समाजाच्या बाहेर फेकलेला तसं. आणि माझं शिक्षणात फारसं महत्त्व नव्हतं, विशेष प्रावीण्य नव्हतं आणि अभ्यास गोडी नव्हती मला. आणि वडिलांनी त्यांचे मामा होते भरतनाट्य मंदिरामध्ये,
बाबा साठे म्हणून, त्यांच्याकडे मला घेऊन गेले. 6वीत होतो मी त्यावेळेला, 1968 सालची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला टुनटुन खणखण राजा हे जयंत तारेंचं नाटक चालू होतं, म्हणजे सुनील सतीश तारे यांचे वडील. तर त्या काळामध्ये राजन मोहाडेकर जो त्या नाटकामध्ये मेन रोल करायचा, तो परीक्षेत अभ्यासापुढे नाटक सोडून गेला. पण त्या घरच्यांनी त्यात दटवलं होतं की आत्ता नाटक करू नकोस, परीक्षा दे. आणि 6वीची परीक्षा होती, पण तरी परीक्षेचं फार महत्त्व होतं त्याच्या घराण्यामध्ये. आणि मी काय उठालच, मला काम तेवढंच होतं. त्यामुळे मी भरतनाट्यम जॉईन केलं, मेन रोल केला. असं करता करता शाळेमध्ये त्याचा गाजावाजा झाला. शाळेमध्ये गाणारं मुलूक केलं नाटक आणि एकांकिका केल्या. आणि माझं नशीब बलवत्तर की मला पहिलं बक्षीस मिळालं अभिनयाचं सर्व शाळांमध्ये. मी ही गोष्ट 7वी 8वीत असेल. आणि बोर्डावर माझं नाव लिहिलं गेलं की मोहन जोशी यांना अभिनयाचं पहिलं पारितोषिक सर्व शाळांमध्ये मिळालं. तर का कोणास मला बाहेर अभिनय म्हणजे स्वतःचा अभिनय आनंद वाटला म्हणा की आपलं नाव बोर्डावर आलं. त्यावेळेला हुशार मुलांचे नाव बोर्डावर यायचे. तर माझं नाव बोर्डावर आलं ह्यात मला आनंद खूप होता. म्हणजे ते करता करता मग वाड्यामध्ये माझी प्रगती चालूच होती. प्लस बालनाट्याचं कामं करतो. आणि हे करता करता मला घरोघरी बोम शरद तवळकरचं नाटक, त्यात शशिकांत निघते नाटक सोडत होते. ते काही कारण असतील त्यांची. आणि 3 प्रयोग त्यांचे खेळ दिलेले होते. त्यावेळेस खेळ म्हणायचे, प्रयोग नाही म्हणायचे, खेळ. आणि त्या 3 प्रयोगासाठी मी उंच धिपाड होतो. म्हणजे वयाच्या बांधणी उंची चांगली होती आणि धिपाड होतं. त्यामुळे मला विचार की तू करशील का 3 प्रयोग. आणि तर वसंत ते आमचे बालनाट्याचे होते दिग्दर्शक. त्यावेळेला तू कर मोहन. म्हणलं करतो. नशिबाने आलंच आहे तर करायला काय हरकत आहे. ते 3 प्रयोग करता करता मला 300 प्रयोग मिळाले. 300 प्रयोग केले मी. त्यावेळेला नोकरी करत होतो मी ऑइल इंजिन्समध्ये, किर्लोस्कर ऑइल इंजिन्सला, खडकीला. आणि नोकरी करून मी हे प्रयोग करत होतो. त्यामुळे बाकीच्या कलाकारांचा वेगळं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता की हा नोकरी पण करतो, नाटकात पण पैसे कमवतो, तर अशी माणसं नकोत आपल्याला. असं काहीतरी प्लॅनिंग चालू होतं त्यांचं. आणि शरद तवळकर माझ्या बरोबरच होते, माझ्या बाजूने होते. तिथं म्हटलं नाही त्याला करू दे म्हणून. आणि त्यावेळेला कसं होतं की नाटकावर अवलंबून असलेले कलाकार फार थोडे होते. म्हणजे पुण्यातून जाणारे डॉक्टर लागू किंवा निळू फुले असेच होते, विक्रम गोखले, रमेश भाटकर, पण मोहन गोखले. आणि मी त्यांच्या पुढच्या बॅचमध्ये होतो. पण मला नशीब चांगलं होतं आणि संधी मिळाली मला. त्यामुळे मी व्यावसायिक रंगभूमीवर काम करायला लागलो. पुढचा प्रश्न थोडासा तुमच्या वाड्यातल्या आठवणींशी जोडून आहे. खरं म्हणजे मोहन सरांनी हिंदी चित्रपट जो पहिला केला तो भूकंप, त्याच्यामध्ये विलनचं काम केलं होतं. पण तुम्ही वाड्यातमध्ये सगळ्या मुलींमध्ये खूप हिरो म्हणून प्रसिद्ध होतात आणि पुरुषांसाठी मात्र तुम्ही विलन ठरलात. असं काही झालं होतं का? मला किस्सा आठवत नाही. पण हां, कारण खरं सांगू का, म्हणजे तुमचं वय किंवा आत्ता तुम्ही काय भूमिका करता याहीपेक्षा ते रुबाबदार व्यक्तिमत्व जे अगदी नवीन नातीगोती किंवा या सगळ्या नाटकांमध्ये तेच आत्तासुद्धा आम्हाला दिसतंय. या सगळ्या गोष्टींमुळे मुली जर म्हणजे तुम्हाला हिरो म्हणल्या नसतील आणि बाकीची मुलं जर तुम्हाला विलन मानलं नसेल तरच नवल. आणि अजून एक तुमच्या पुस्तकात तुम्ही सांगितलं की FTII तुम्ही परीक्षा दिली होती, तर तो किस्सा हवा आहे. कारण मला हा प्रश्न यासाठी विचारायचा आहे सर की अमिताभ बच्चन यांनी सुद्धा आकाशवाणीची परीक्षा दिली होती, स्वरपरीक्षा, पण त्याच्यामध्ये ते नापास झाले होते. आणि आता अमिताभ बच्चनचा आवाज ऐकण्यासाठी लाखो लोक येतात. खरंच आहे. तर अशीच तुमची गोष्ट आहे. त्यावेळेला काय होतं की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये डायरेक्टर जे होते त्यांना फिल्म्स करायच्या होत्या. तर पुण्यातलेच आर्टिस्ट ते घेऊन फिल्म करायचे. तर तशा मी फिल्म केल्या होत्या. त्यांच्यावर शॉर्ट फिल्म्स होतात त्या मी केल्या होत्या. आणि ते करत असताना मला उगाच मोह झाला की आपण अभिनय शिकावा, आपल्याला चांगलं काम मिळतं आहे, बोलत लोक. तर मी ॲप्लिकेशन केलं. इंटरव्ह्यूचं बोलवणं आलं. फिल्म डिव्हिजनमध्ये पेडर रोडला इंटरव्ह्यू.
तर मुंबईची काहीच माहिती नव्हती मला. आणि ठरलं की 26 तारखेला इंटरव्ह्यू आहे, जायचं आपल्याला. तर माझा भाऊ, एक मावस भाऊ RCFमध्ये कॉलेज, जयंत केळकर म्हणून, त्याच्या घरी मी गेलो. त्याला म्हणलं असं असं जयदादा असं असं आहे आणि मला पेटर रोडला जायचं आहे, तर कसं जातील आपल्याला, काय करता येईल, मुंबईची मला काही माहीत नाही. तर घेऊन गेला मला. तर तिथे परीक्षक म्हणून ओम शिवपुरी होते. वा. ओम शिवपुरी. आणि मी माझं एक पीस करून दाखवलं, डिअर पिनाक एकांकिका होती. पुरुषोत्तमला मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. आणि डिअर पिनाक नावाची एकांकिका होती, सुहास तांब्यांनी लिहिली. आणि मी तिथे त्यातला एक पीस केला. तर का कोणाच ठाऊक ते हिंदी कल्चर जे लोक होते ना, त्यांना ते मराठी कळत नव्हतं मग त्या काळात. आणि समहाऊ मी फेल गेलो. पण आज मला फिल्म इन्स्टिट्यूट दरवाजावरनं जाताना कायम असं वाटतं की मी जिंकलो. क्या बात आहे, क्या बात. 300-350 फिल्म केल्या, पण म्हणजे मला संधी मी शोधून काढली. नशीब म्हणतात ना, नशीब, तर तसं माझं नशीब होतं चांगलं. अगदी खरं आहे. तुम्ही आत्ता जसा उल्लेख केलात की हिंदी माणसांना तुम्ही मराठीमधून केलेला प्रवेश कळू शकला नाही त्या काळात. एक्झॅक्टली. पण नंतर जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तुम्ही काम केलं तेव्हा थिएटरची बॅकग्राऊंड असलेला अभिनेता म्हणून तुम्हाला फार मोठा मान त्यांनी दिला होता. त्या काळामध्ये अनुपम खेर, परेश रावल, ओम पुरी, अमरीश पुरी होता, स्मिता पाटील वगैरे वगैरे, शबाना आझमी, आणि असे सगळे कलावंत स्टेजवर आले होते, कादर खान. आणि ते स्टेजवर आले की त्याने एक वेगळंच बॅकग्राऊंड असायचं त्यांचं. तसं माझं बॅकग्राऊंड होतं की नसीरुद्दीन शाह माझं नाटक बघायला आले होते. आणि त्यांनी बघितल्यानंतर तापडे का चोटे असं काय नाव असेल का, विनोदी ॲक्टर कोण आहे, त्यांनी माझं नाटक बघितलं होतं. तर हेच थोडं लॉजिक, थोडं मॅजिक. आणि तो इतका इम्प्रेस झाला होता की त्यातलं काम खूप छान होतं. राजू शिंदे नाटक लिहिलं होतं आणि गोव्यात आलं होतं, त्यांनी इथं केलं होतं नाटक. तर त्यांनी हे नाटक बघितलं होतं, त्यामुळे एक पब्लिसिटी होत झाली होती माझी की अच्छा ॲक्टर है वो और मैंने देखा है प्ले, तो ये अच्छा आहे. बरोबर माझी पब्लिसिटी ऑलरेडी झाली होती. आणि भूकंप करायच्या आधी एक फिल्म माझी रिलीज व्हायच्या अगोदर 7 फिल्म साईन केले होते मी. मग ते धरमजी होते, सनी देओल होता, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अजय देवगण, सगळेच होते. कोण नव्हतं असं कोणीच नाही. गोविंदा, संजय दत्त सगळे होते. आणि त्यावेळेला माझा काय गवगव होतच काय कोणास ठाऊक, जलवा म्हणून. पण नशीब चांगलं होतं माझं की नशिबाने खूप साथ दिली मला. नशिबाने जशी बायको मिळाली तसंच नशिबाने मला फिल्म मिळाली. येस सर, तुम्ही नशिबाचा बऱ्याचदा उल्लेख केला. नशिबान आहे खरंच निश्चितपणे. आणि आम्ही नशीबवान आहोत की आज तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. आज गुरुवारचं जसं डॉक्टरांनी मगाशी महत्त्व सांगितलं, दत्तगुरूंनी 24 गुरु केले ही आपल्या सगळ्यांना ज्ञात असलेली गोष्ट आहे. आज गुरुवारच आहे म्हणून खरं तर विचारावं असं वाटतं की अभिनयाचं कुठलंही औपचारिक शिक्षण आपण घेतलेलं नाही, अनेक गुरु ह्या क्षेत्रामधलेच तुम्ही केलेत. तर त्या गुरूंविषयी आणि अभिनयाच्या ह्या शिक्षणाविषयी ऐकायला आवडेल. खरं सांगायचं तर मी गुरु केलंच नाही, शिक्षणही घेतलं नाही मी. पण काय कोणास ठाऊक मला कॉन्फिडन्स होता की मी करू शकेन आणि मी केलं ते. फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाली, स्क्रीन अवॉर्ड्स मिळाली, नॅशनल अवॉर्ड्स मिळाली, काही. पण ठीक आहे, म्हणजे पण समाधानी आहे. आय एम व्हेरी हॅपी. येस. आणि तुमच्या या सगळ्या कारकिर्दीमुळे आम्हीही खूप समाधानी आणि संपन्न झालेलो आहोत. सर, आपण मगासपासून बघताय, रादर 1-1.5-2 तास आपण या वास्तूमध्ये आहात आणि कलापिनी ही हौशी नाट्यसंस्था आहे. त्याच्यामुळे तुमच्या नाटकाच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला थोडं जास्ती आवडेल. त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्ही अनेक लेखकांची नाटकं केलीत. अगदी वसंत कानेटकर, हरिभाऊ वडगावकर, आचार्य अत्रे, शेखर पाटील या सगळ्या दिग्गज लेखकांची तुम्ही नाटकं केलीत.
तर लेखकाचं महत्त्व तुमच्या दृष्टीने काय आहे? कारण अनेक वेळेला नट लेखकाची वाक्य थोडी बदलून बोलतात, तर या सगळ्याबद्दल किंवा एकंदर लेखकाचं महत्त्व याबद्दल काय? ॲडिशन करण्याच्या बाबतीत मी कधीच केलं नाही ॲडिशन. करत होतो पण ते सांगून करत होतो. वा वा. किंवा दिग्दर्शक परवानगी आहे का, म्हणजे व्हेरी डिसेंटली असं काही. पण उगाच ॲडिशन करायची नंतर खूप सवय झाली प्रॅक्टिस, आणि ते अर्थ नाही घ्यायचं. काय होतं, नाटक लांब जातं एकतर, आणि फार पाचकळ विनोद असतात. विनोद कसे लोकांना हसू द्यायला, आपल्याला हसवायला पाहिजे अगदी, आणि असं प्युअर विनोद पाहिजे तो. तर मी त्याच्या अगेन्स्टच आहे की ॲडिशन करायची आणि लाफ्टर घ्यायचा. तर मी डॉमिनेट कोणाला करायचं, म्हणजे स्टेजवर सुद्धा मी डॉमिनेट नाही करू देत. तुझं तू कर काम, माझं मी करतो. प्रत्येकाला आपापला रोल करू द्यावा, रोल करूया आणि चांगला करूया, जेणेकरून टीमवर्क चांगलं होईल, नाटक लोकांना आवडेल. आणि एक नाटक चाललं ना 25 फॅमिली चालतात, एक सिनेमा चालला 100 फॅमिली चालतात. अगदी. सांगायचा उद्देश काय की तुमचा लुक मोठा पाहिजे, दृष्टिकोन मोठा पाहिजे, की तुमच्यामुळे आज नाही म्हटलं तरी मेन रोल जे करणारे लोक असतात, ॲक्टर्स, त्यांच्या जीवावर 50-100 लोक फॅमिली जगतात. खरं. मुलांचे शिक्षण होतात. तर माझं पण हा विचार केला पाहिजे, दूर लांबचा विचार केला पाहिजे. तुम्ही फार स्वतःच्या फॅमिलीपुरता विचार करून चालत नाही. तर हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही हा विचार करणं फार आवश्यक आहे. खूपच छान. मला कलापिनीच्याच अनुषंगाने अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही जेव्हा 21व्या वर्धापन दिनाला आला होता तेव्हा या रंगमंचावर, तेव्हा हा रंगमंच नव्हता, मोरूची मावशीतला एक प्रसंग सादर केला होता आमचेच कार्यकारिणी सदस्य संजय मालकर यांनी. संजूदादा आहात का तुम्ही? तर त्यावेळेला साडीमध्ये संजूदादांनी खूप उत्तम भूमिका केली होती आणि तुम्ही त्यांचं कौतुकही केलं होतं. खरं म्हणजे एक पुरुष असून इतका सुंदर स्त्री पार्ट तुम्ही मोरूच्या मावशीत केला होतात, तर त्यासाठी काय वेगळी मेहनत? कारण तुमचं ऑब्झर्वेशन इतकं कमाल आहे. तर मोरूची मावशीसाठी मुरलीधर राजूरकर होते, हां, त्यांची कन्या मला तळेगावात आहे, त्याचा मेसेज आला मला. आडनाव बेरसे ठिपसे असं काहीतरी, बुरसे, अनघा बुरसे. हां, असं. आणि त्यांचे चिरंजीव पण मला मेसेज करायचे. तर नॅचरली मी मेसेज करायला होता ना, आणि असं चाललं होतं आमचं काही दिवस. पण आज मुलगी त्यांना आहे, तर ते मुरलीधर राजूरकर म्हणून होते, ते वनिता मंडळ काहीतरी कार्यक्रम करायचे, त्या 4 बायका पेश करायच्या. हां, पेश करायचं. तर ते आमचे दिग्दर्शक होते. तर ते मला नेहमी म्हणायचं, मोहनराव तुम्ही बायकांकडे बघा. अरे बापरे. म्हणजे अशा दृष्टीने नाही की त्या चालतात कशा, बोलतात कशा, दुस्वास कशा करतात. तर मला मी बघत होतो आणि माझं ऑब्झर्वेशन पटकन करू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो. त्याप्रमाणे मी म्हणजे स्टेशनवर समजा गाडी थांबली आपली, तर हे बाकाडवर बसले 2 जण पेशंट आहेत का कोण आहेत काही माहीत नाही कोण. हे आत्ता काय विचार करत असतील, इम्प्रोवाइज करणं. आणि करता करता मग विचारशक्ती वाढायला लागली आणि आकलन वाढायला लागली, काय इनपुट वाढायला लागलं माझं. बायका कशा दुस्वास करतात, चालतात कशा, मग अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी काय काय प्रयत्न करतात बायका, ते मी सगळं केलं. आणि त्याचा मला खूप फायदा झाला. मोरूच्या मावशीचं मला व्यावसायिक स्पर्धेमध्ये मेडल मिळालं त्यावेळेला, आणि कामगार कल्याणला सुद्धा पहिलं बक्षीस मिळालं. सिल्वर मेडल देतात ते. पण पुढं माझी आई माझ्या विरोधात होती. आई म्हणाली काय तू बायकांचे काम करतोस. मग 300 प्रयोग झालं ना, किती करायचं, त्याला लिमिट आहे. आणि काय झालं त्याचं इम्प्लिमेंट माझ्यावर व्हायला लागलं की चालणं बदललं माझं, बोलणं बदललं माझं, हातवारे बदलले माझे. आणि सारखा डाव्यात तर बोलायचं मी, काय झालं की डावातच बोलायचं. म्हणजे बायका सारखं डाव्यात तर बोलतात ना. हो. पण त्याचा उपयोग मला नोकरी मिळवण्यात झाला मोरूच्या मावशीचा. आणि आमचे आबासाहेब पवार म्हणून पर्सनल ऑफिसवर होते, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला माझा. तर त्या BMCCमध्ये मी काका किशाचा नाटक केलं होतं. त्यामध्ये तो एक चोर असतो जो मुलांच्या हॉस्टेलमध्ये बायल्या बनून चोऱ्या करतो, बरं, असं ते कॅरेक्टर काहीतरी. तर ते मी केलं होतं.
पण कॉलेजमध्ये त्यानंतर माझ्यावर कॉमेंट्स यायला लागल्या की हा ए बायला आहे. छक्क्या हां. काय कुठं चाललं बरं बरं काय असं. तर मी घरामध्ये येऊन सांगितलं की मला असंच कॉमेंट्स येतात. आई म्हणाले करू नकोस म्हणलं काम. आणि त्यानंतर मोरूच्या वंशी आलं. पण मोरूच्या वंशी आले तेच नोकरीसाठी झालं वा. की इंटरव्ह्यूमध्ये साहेबांना विचारलं तुम्ही नाटकात काम करता म्हणून हो करतो. तुम्ही ऑल इंडिया नाटकात काम कराल का. आणि काय झालं शिरोळे साहेब होते आमचे. त्यांनी माझ्या काहीतरी कॅपिटल सिटीज विचारलं होतं. त्यामध्ये 1-2 चुका झाल्या माझ्या. तर त्यामुळे मला सारखी भीती होती की नोकरी मिळणार नाही. कारण माझं लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर जबाबदारी वाढते ना घरात. खरं आहे. तर आणि मी सगळ्यात धाकटा. तर नोकरी तर पाहिजे होती ना. छोकरी मिळाली पण नोकरीचं काय म्हटलं करतो मी नाटक काम. त्यामुळे मोरूच्या वंश आपल्याला करायचं आहे. मी त्यांनी प्लॅन नाही केलं होतं. म्हणलं करू त्यात काय. मला नाही म्हणायची सवयच नाही. करू म्हणलं करू म्हणजे. आणि का कोणास ठाऊक मी केलंच काम. पण समहाऊ माझ्या सासरवाडीत लोकांना आवडलं नाही. म्हणजे माझे सासरे मिलिटरीमध्ये एअरफोर्समध्ये होते. त्यांना ते काय आवडेल ना. कारण त्यांच्या फॅमिलीमध्ये ॲक्टर्स होते. बरेच काय काय प्रॉब्लेम झाले. तर त्यांना म्हणायचं की माझा जावी मला नाटकात काम करणार नको. आणि मग अटी घातल्या माझ्या लग्नात. पण ज्योती होती की फक्त करीन तर मोहनशीच लग्न करीन हे तिने आईला सांगितलं होतं. म्हणजे ज्योतिताईंसाठी टाळ्या. नाही ते मानलं काय. मग खरं लाईफ पार्टनर असेल तर असेल. मला लग्नाला 50 वर्ष आली. वा. आणि एक दिवस ती मला बोलता बोलता बोलली म्हणजे असं की माझ्यावर काही प्रॉपर्टी नाही. म्हणलं असं कसं. माझी प्रॉपर्टी तुझी प्रॉपर्टी आहे. ते माझ्या नावावर नाही. कुणीतरी भरायचं का. तुम्ही म्हणलं सगळं तुझ्या नावावर घेऊन टाक. तुला काय तू सगळं घेऊन टाक. तुझ्या नावानं घेऊन टाक. बँकेत अकाउंट तुझ्या नावावर तू सही कर बँकेची. आणि आज तीच करते सगळं. याचं कारण सांगतो. माझ्या मुलांची शिक्षणं तिनेच केली. माझी मुलगी MA इंग्लिश MA फ्रेंच आणि आता MA स्कॉटिश लँग्वेजमध्ये करते. ती झाली. मुलगा इंटिरियर डिझायनिंग करतो. तो लंडनला होता 2 वर्ष तिकडं राहिला परत आला. सगळी शिक्षणं तिनेच केली. माझ्या खाचा खोचा सगळ्यात त्याला माहिती आहे. मी आजारी का पडतो तेही तिला माहिती आहे. आणि माझं आजारपणात सगळं तीच करत आहे. त्यामुळे तिचा मला खरंच आधार आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मला बायको नक्षत्र सेगमेंट काढायला एवढं नशिबान. त्या बाबतीत नशिबान खरोखर म्हणजे ग्रेट गोस वर आज मी आहे. नाहीतर मी कधीच वाया गेलो. तुम्ही सगळ्याच बाबतीत नशीबवान आहात. नशिबान आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि प्रांजळ सुद्धा किती साधेपणाने खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आणि जाहीररित्या त्यांनी काय मला रसिक प्रेक्षकांना एक सांगावंसं वाटतं की जेव्हा नाटक आणि व्यवसाय किंवा नाटक आणि अर्थकारण या गोष्टी सांभाळायच्या वेळ आली तेव्हा मोहन जोशी या व्यक्तीने 8 वर्ष टेम्पो ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे. हे आपल्यापैकी किती जणांना ज्यांनी नटखट पुस्तक वाचलं किंवा त्यांची मुलाखत ऐकली असेल त्यांना ते माहिती असेल. तर खूप धाडसाचं पाऊल होतं. कारण इतकी नाटकं 4-5 नाटकं तोपर्यंत त्यांची हिट झाली होती. एक कलाकार म्हणून स्टेजवर वावरत असताना एक ड्रायव्हर म्हणून काम करणं केवळ नाटकाच्या वेड्यासाठी हे मला वाटतं हे तुम्हीच करू शकता. कारण खूप अवघड आहे. माणूस करतो ना. खूप छान खूप छान. तेव्हा मी ट्रान्सपोर्टला सुरू केली. सर तुम्हाला माईक ठेवायला स्टँड हवाय. त्रासदायक होत आहे नाही ना. खरं तर व्यवसायाचा ट्रान्सपोर्ट बिझनेसचा कुठलाही अनुभव किंवा पार्श्वभूमी नसता काहीच नाही. लायसन्स नव्हतं माझ्याकडे गाडीचं. एक्झॅक्टली. पण मग गाडी येत होती. गाडी येत होती. भावाची गाडी चालवायची मी. बरं. तुमच्या स्वभावातलं सर वैशिष्ट्य म्हणजे हाती घेईन ते तडीच नाही आणि मी काहीही करू शकतो. हा एक दुर्दैव मी माझं एक तत्वच आहे की एक भिंत तरी तुटेल डोकं फुटेल. 2 पैकी एकच काहीतरी होऊ शकतो. दुसरं काय होणार. काय होणार. भिंत तुटेल ना तुटू दे. क्या बात आहे. डोकं फुटलं फुटू दे. पण धडक मारायची. सोडायचं ना अर्धवट काम. काम सोडायचं नाही कुठलंच. खरंच व्हायचं. बरोबर. एक मात्र तुम्ही तुमच्या एका मुलाखतीत म्हणाला होतात की मी दिग्दर्शकाचा नट आहे. हे थोडंसं विशद करून आमच्या सगळ्या इथल्या विद्यार्थ्यांसाठी नक्की सांगा की म्हणजे नेमकं काय. तुम्ही जेव्हा एखाद्या माणसाला दिग्दर्शक म्हणून ॲक्सेप्ट करता त्यानंतर त्याला नाव ठेवण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही.
काहीच अधिकार नाही. तुम्ही त्याला सांगा की हे चुकीचं आहे, नो प्रॉब्लेम, पर्सनली भेटून सांगा, पण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी टाळू नका, टाळायच्या नाहीतच, अदरवाईज करू नका काम त्याच्याकडे. जर ॲक्सेप्ट केलं तुम्ही एखाद्या दिग्दर्शकाला, मी समजा आनंद कानो यांच्याकडे काम करतो आहे, तर गारबो काम करत होतं, गारबो मला शेवटपर्यंत कळलं नाही मी काय केलं, कशाकरता केलं, त्यात माझी गारबो इंटेलेक्च्युअल जुगल, नावसुद्धा इंटेलेक्च्युअल, काय कॅरेक्टर मला कळलंच नाही कधी, पण त्यांनी सांगितलं करायचं, नाही म्हणायचं नाही, करायचं. येस, त्यामुळे शिस्त ही पाहिजेच नाटाला. ॲडिशन्स घ्यायच्या नाहीत, घेतल्या तर विचारून घ्यायच्या, सगळ्यांच्या परवानगी घेऊन. म्हणजे समजा माझा डायलॉग तुमच्यावर सीन असेल तर तुम्हाला घेऊन सांगायचं की बा असं मी म्हणणार आहे, तुमची परवानगी आहे का? आहे, चला घेऊन बघू. आज समजा नाही चुकलं, मी पुढचा प्रयत्न करीन, आणि समजा फिट बसला, फिटवर राहील. हां, काय समोरच्या प्रॅक्टिस होते. तुम्ही तुमचं नाटक चांगलं होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, एवढं लोकांच्या लक्षात येतं की आहे बा. भरमसाठ वाक्य बोलत राहायचे, एखादी बोललं की दुसऱ्यानं बोलायचं, याला काही अर्थ नाही, सेन्सलेस आहे सगळं. म्हणजे मग लेखक कशाला पाहिजे तुम्हाला? तुम्ही नाटक लिहा ना, तुम्ही दिग्दर्शक करा. आणि काही कलावंत असे आहेत की जे चालूच राहतात. आमच्याकडे डॉक्टर खरं तर नेहमी म्हणतात की आयत्या वेळेला होते ती फजिती, त्यामुळे कुठल्याही गोष्टी डॉक्टर प्रॅक्टिस शिवाय करायचं नाही, सरावाशिवाय उतरायचं नाही, हे त्यांचं आहे. आणि तुमच्याबद्दल अजूनही तुमचे जे सहकलाकार आहेत त्यांची एक कायम तुमच्यावरती एक उत्तम कॉमेंट अशी असते की सहकलाकार म्हणून मोहन जोशी हे उत्तम अभिनेते आहेत आणि सपोर्टिव्ह नट आहेत. तर याबद्दल मला खरंच तुमच्याकडून जाणून घ्यायचं. माझं म्हणणं काय, तुमचं काम चांगलं झालं नाटक चालेल असं नाही, सगळ्या टीमचं काम चांगलं झालं. लाईट पण सुद्धा फार महत्त्वाचं आहे, सेटवाले सुद्धा फार महत्त्वाचं आहे, बॅकस्टेजवर सगळे कलाकार आहेत, मग बॅकस्टेजवाले सुद्धा कलाकार आहेत, तंत्रज्ञ सुद्धा कलाकार आहेत. ते सगळेजण जर आले, एकत्र आले, जसं आमचं मी रेवती देशपांडे हे नाटक होतं. हां, त्याच्याकडे मी येणार होते, कारण त्याच्याविषयी खूप इंटरेस्टिंग गोष्ट त्या नाटकाचं टीमवर्क खूप छान होतं. आणि ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवर पहिलं आलं. त्या काळात 5 लाख रुपये बक्षीस मिळालं गव्हर्नमेंटचं. वा, आता 5 लाख ही छोटी अमाऊंट नव्हती. नक्कीच. आणि मला सुद्धा अवॉर्ड होतं, पण टीमवर्क चांगलं पाहिजे ना. म्युझिक वाजलं पाहिजे वेळेवर, लाईट पण पाहिजे वेळेवर, लाईट गेले आले पाहिजे वेळेवर, म्हणजे सेटिंगवाले बदलायला पाहिजे सेट वेळेवर. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र व्यवस्थित झाल्या तर तुम्हाला नाटक टीमवर्क आहे ना. नाटक हे बेसिकली टीमवर्कचं आहे. तर असं कुणी पुढं धावून चालणार नाही. तुमच्या वाट्यात जेवढं तेवढंच करा, आणि ॲडिशन घ्यायची असेल तर सांगून करा, एवढंच माझं म्हणणं. लेखकाने काही विचार करून लिहिलं असतं ना नाटक लिहिताना एखाद्या. आता पूर्वीच्या काळी रायटर जे होते, लेखक जे होते, वसंत नांदेडकर फॉर एक्झाम्पल, हे वाक्य लिहायचे, त्याचा किस्सा. ते नाशिकला होते आणि नाटक वरच्या खोलीत बसून लिहायचे. मी बघितलं डेस्क, आणि तिथे बसून नाटक लिहायचे आणि आपल्या बायकोवर वाचू दाखवायचे. तर बायकोने चांगली कॉमेंट केली तर चांगलं नाटक, आणि वाईट केली तर त्याच्याबद्दल करून राहील. एकदा काय झालं, बायको दूध तापायला ठेवलं होतं, आणि ती म्हणली 2 मिनटं थांबा, मी आलेच. दूध तापायला ठेवलं, तर बघून येते. हे भडकलं ना, यांनी दूधच पातेलं घेतलं, उतरून टाकलं. बापरे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की मी सांगतोय आणि तू ऐकत नाहीस. म्हणजे काय, माझा आपण लेखनाचा आपण आहे, ज्याच्यावर आपलं कुटुंब चालतं, माझं रेप्युटेशन चालतं, त्याचं आपण करतेस तू. 2 मिनटं थांब, दूध चुलीवर जाऊ दे, काय फरक पडतो तुला, नवीन घेऊ. पण हे लेखकाचं मूड असतो, टेम्पो असतो, तो नेहमी विचार करून येतो. ते त्यांचं एक वाक्य आहे, दुनियेतले कितीतरी झगडे जागच्या जागी मिटतील, पण ते होणं नाही. मन मोठं करून माणसं विसरायला शिकतील,
तर दुनियेतले कितीतरी झगडे जागच्या जागी मिळतील, पण ते होणे नाही. वाक्य पूर्ण इथं होतं. म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ सांगितलं की मन मोठं करून माणसं विसरायला शिकतील तर दुनियेतले कितीतरी झगडे. आणि मधुसूदन कालेकरांचं वाक्य आहे नाथामधामध्ये, ज्याला ज्या पायांसमोर झुकावं असं पाय ज्याला लाभले आहेत तो अभागी दुर्भागी. म्हणजे काय लिहायचं लेखक सुद्धा, काय पट्टीचे लेखक, जयवंत दळवी काय वाक्य लिहायचे, थॉट काय असायचे त्यांचे, शन्ना नवरे काय असायचे त्यांचे. नाटकं लिहावी तर त्यांनीच अशी त्यांची अरे त्यांची वाक्य एकदम बोलताना जो दमछक पाहिजे. खरंय खरंय. मला तेच म्हणायचं आहे की वसंत कानेटकरांची वाक्य पेळणं हे सोपं नाही. रायगडाला जेव्हा जाग येते हे तुम्ही नाटक केलं होतं, तर तो जो सराव असतो, म्हणजे आम्ही सगळेच त्या प्रोसेसमधनं जातोय, शिकतोय. आम्हाला 2-4 वाक्य सलग आली तरी म्हणजे असं वाटतं बापरे लक्षात राहील. खोटं वाटेल, ती काय प्रोसेस असते? अनिल जोगळेकर हे आमचे दिग्दर्शक होते आणि अरुण जोगळेकर त्यांचा मोठे बंधू, म्हणजे सई परांजपेचे मिस्टर. तर ते नाटक बघायला तर आमच्या 25 का 22 प्रयोग होता. ते आले आणि मला म्हणे की काय तुम्ही नाटक करताय, किती चुका. अरे बापरे. तो आम्हाला काही कळेल का. म्हटलं आज बसूया. आणि रात्री बाहेर घरी सगळं जमले होते. त्यांनी 80 चुका सांगितल्या, 80 चुका सांगितल्या. हे शब्दावरून नाही उच्चारत तुम्ही. म्हणजे किती अभ्यास करतात ते लोक. आणि एकदाच बघितलं नाटक त्याने आणि त्यांनी वाचलं ते 80 चुका सांगितल्या असतील त्या, की हे चुकलं तुमचं, हे बरोबर करा, हे दुरुस्त करा. आणि त्याचं भाऊच सांगितलं, भावाला सांगितलं अनिल जोगळेकरला की हे बरोबर नाही. अरे शब्द लिहिले वसंत कानेटकरांचे शब्द आहेत, तुम्ही काय बोलतो. तुमची स्मरणशक्ती अफाट आहे. कारण तुमच्या 1-2 मुलाखती जेव्हा या अभ्यासाच्या निमित्ताने मी ऐकल्या, त्याच्यामध्ये सरांसोबत काम केलेल्या अगदी जुन्या लोकांची नावं तुम्हाला लक्षात आहेत, तुमची पाठ आहेत. आणि त्याचा सगळ्याचा जो ऑब्झर्वेशन आणि पाठांतर, नाटकावर अवलंबून असल्यामुळे पाठांतर करणं हे माझी म्हणजे काय म्हणतात त्याला फोटोजेनिक हे आहे, व्हिज्युअल मेमरी. की म्हणजे मी राजा टंगसाळे म्हणून मित्र होता, चार्टर्ड अकाउंटंट होता. तो माझा मित्र म्हणजे जवळचा मित्र होता, मोत्यासारखं अक्षर होतं. त्याच्या वह्या शेवटच्या घेऊन येतो 15 दिवस आणि त्या वाचायचो आणि पास व्हायचो. म्हणजे त्यातलं म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की लक्षात राहायचं माझ्या की हे असं असं वाचलं होतं राजाकडनं. त्याच्यात तो आता नाही आहे, पण ठीक आहे. तुमची नाटकं पाठ करण्याची पद्धत पण जरा एक वेगळी आहे. ते म्हणजे की ज्योतिताई तुम्हाला वाचून दाखवतात आणि असं मी ऐकलं नाही. ते वेगळी स्टोरी आहे. मला वाचनाची आवडच नाही पहिली गोष्ट. म्हणजे कुठलंही नाटक मी वाचलंच नाही. तिला वाचायला द्यायचं, तिने ओके म्हटलं तर नाटक करायचं. सगळी सूत्र त्यांच्या हाती, सगळे सूत्र देऊन टाकले, सगळं. कारण ती खऱ्या अर्थाने प्रेक्षक आहे ती, म्हणजे काय म्हणून आपण त्याला खऱ्या अर्थाने परीक्षक आहे ती. मग तिचं मत घेतो मी की तिला सांगतो सगळं असं असं झालं आज त्यांनी. आणि कोणातरी विश्वास ठरला आहे ना कोणाला तरी. प्रत्येक नटाला आपण हिरो व्हावं आणि हिरोईन बरोबर लव्ह सॉंग्स करत फिरावं बागेमध्ये असं वाटतं. आणि तुमच्या त्या तरुणपणाच्या काळात तुम्ही पहिला हिंदी सिनेमा केलात, त्याच्यात तुम्ही विलन केलात. तर नशिबाने मिळालं मला विलनचं काम. आता काय होतो मी ढेपाळ उंचून आणि ते म्हणलं की विलन करेंगे आप. आणि गौतम अधिकाऱ्यांची सिरियल करत होतो मी, धनंजय म्हणून. त्यावेळेला कुलदीप पवार आणि रमेश भाटकर हे त्यांचे कायमचे लोक होते. म्हणजे कायम नट परमवीर मालिका होती त्या. आणि ते म्हणजे वाटून जायचे रोल की हे परमवीर तुम्ही करा, डॉक्टर हॅलो इन्स्पेक्टर तुम्ही करा, असं करून ते करायचे. पण का कोणाच ठाऊक त्यांना दादा गोडकर म्हणून त्यांच्याकडे एक मॅनेजर होते. त्यांनी माझं नाटक बघितलं होतं कार्टी काळजोळचे. तर त्या वेळेला ते गौतम अधिकाऱ्यांना भेटायला गेले. ते म्हणे की मोहन जोशी नाम का एक लड़का आहे, बहुत डेंजरस आहे वो. म्हणजे ॲक्टर चांगला आहे पण पर्सनॅलिटी छान आहे.
तर त्यांनी मला बोलवलं. तर त्या काळामध्ये आमचे प्रयोग किती 7 प्रयोग. 7 प्रयोगामध्ये किती नाईट मिळणार? 21,000 रुपये. मी 300 नाईट होती माझी, 325. मग आम्ही घरी कॅलेंडरवर लिहायचो, चेंबूरला राहायचो मी त्याला, की हा प्रयोग आहे. ती बजेट तिच्याकडे असेल ना, तर ती तेवढ्याच बजेटमध्ये बसवायची. घर खर्च, मुलांच्या फिया वगैरे सगळं ते बसायचे. तर मला आनंद झाला की आपल्याला सैली मिळणार, आणि त्याप्रमाणे गेलो मी त्याच्याकडे. बोला सैली झाली आणि त्यांनी सांगितलं की करता येईल सैली. मी आणि विजय गोखले नावाचं करता येईल. आणि ते करत असताना त्यांचे कॉन्टॅक्ट्स होते. राजगुरू म्हणून सनी शेट्टी आणि दीप्ती कोण होते, दिव्या भारती, तिचा सेक्रेटरी होता. आणि दिव्या भारती त्यावेळेला खूप, सुनील शेट्टी नवीन आला होता, पण दिव्या भारती बऱ्यापैकी नाव होतं तिचं. आणि ते पण नेहमी यायचे की हिरोनला रोल मिळावा पिक्चरमध्ये. आणि ह्यांनी फायनल केलं तर राहुल रॉय जितेंद्र. राहुल रॉय पण त्यावेळेला चांगला पिक्चर. ते अगरवाल बरोबर पिक्चर आलं त्याचं आशिकी, अगरवालचा आणि त्याचा आशिकी, आणि एकदम टॉपलाच होता. आणि जितेंद्र काय प्रश्नच नाही. आणि ते कास्टिंग त्यांनी केलं होतं, त्यांना व्हिलन पाहिजे होतं. मग आता कोण व्हिलन? तर त्यांनी मला निवडला, म्हणजे मला 5वा निवडला होता. तर अमरीश पुरी, दुसरं कोण का कोणास ठाऊक. 4-5 दिवसांनी त्यांनी स्केच केली माझी, आणि केस कमी केले होते आत्ताचं ह्यातनं तसे, आणि टिळा वेळा लावला होता. आणि जगदीश मानेंकडे माझे फोटो काढले. आणि फायनल झालं की आता तुम्हीच करायचं मेन विलन. म्हणलं करू मेन विलन. काय फायनल 5वा विलन मेन विलनमध्ये काय फरक असतो, मला काहीच माहीत नव्हतं. आणि केलं, शूटिंग सुरू झालं. आणि ट्राय ठेवली. मी ज्योतिष गेलो होतो स्कूटरवर, आणि स्क्रीनवर बघितलं मी, भयानक दिसत होतो मी. भयानक म्हणजे अतिभयानक. तू ज्योती काय कसं दिसतोस तू? म्हणलं असं विलन नाही मी, दिसायलाच पाहिजे. तर माझी हिंदी जो होती त्यावेळेला, हिंदी फार पंचायत झाली माझी. आणि नंतरचं पिक्चर एलान, अक्षय कुमार बरोबर, त्यात बाबा खान कॅरेक्टर. आता माझं डबिंग चालू होतं ना, मग थांबवलं की डबिंग तुम्ही करू नका, डबिंग करायचं नाही, तुम्ही आधी शिकून घ्या, उर्दू शिकून घ्या. तर नॅचरली माझे काही मित्र झाले होते त्यावेळेला, आणि शिकायला लागलो उर्दू. आणि नंतर मग प्रश्न नव्हता काही. मग बिहारी शिकलो, भोजपुरी, बंगाली, कन्नड शिकलो. काय म्हणजे त्याला लिमिट नाही. पण असा तो प्रवास होता सगळा. आणि मग यश दिसायला लागला मला. म्हणजे तुमचा खरं तर खणखणीत दणदणीत असा आवाजच, खरं तर जो पहिल्यांदा नुसता ऐकतो तो कदाचित चळचळा कापेल इतका असा खणखणीत आवाज आहे. या आवाजाची बलस्थानं तर आहेतच, पण असं कधी झालंय का की या आवाजामुळे कधीतरी भूमिकांवरती मर्यादा सुद्धा आल्यात, असं काही झालंय का? नाही, असं कधी झालं. मी त्यावेळेला सिगरेट उडवायचो ना, तर मला सगळेजण विचारायचे सिगरेट पण होतो का तुझा? तर मी आता 5 वर्ष झाली सोडून दिली सिगरेट. आणि म्हटलं सिगरेटचं काही कारण नाही, सिगरेट आवाज घोगरावायचं काय, माझं बेसिकली आवाजच तसा होता माझा. आणि मग माईकवर बोलण्याची सुद्धा एक पद्धत आहे. तुम्ही असं बोलायला लागला तर तुमचा आवाज असा येतो, अजूनही तुम्ही बोलायला लागला की असा आवाज येतो, असं बोलायला लागलं असा आवाज येतो. तर ती नाक आहे, माईक कसा वापरायचा त्याची नाक आहे. तर तुम्हाला ते जमलं पाहिजे. तेवढं जमलं की अमिताभ बोलताना माईक असं जवळ लावतो आवाज म्हणजे काय, तुम्ही पातळ आवाज काढायचा झाला की माईक दूर ठेवायचा. एवढं केलं की होतं सगळं. मराठी ही आत्ता तुम्ही म्हणालात तसं या वेगवेगळ्या भाषांमध्ये तुम्ही सिनेमे केलेले आहेत, तर या भाषा येत नसताना भावना त्यात ओतायची हे तुम्ही कसं काय शिकलात? कारण भाषा माहीत असेल तर भावना ओतता येते ना. भाषा हे माध्यम आहे, भावना व्यक्त करायचं माध्यम आहे.
तुम्ही सांगा तेलुगू माणूस रडायला लागला, तसाच डायलॉग संपला, विषय संपला. की तो रडतो याचा अर्थ त्याला काहीतरी दुःख आहे, खरंय. ते दुःख त्याच्या शब्दात मांडतो, त्याच्या भाषेत मांडतो. मी मराठीत मांडतो. म्हणजे आता कार्तिक काळज दुसरी नाटक मी करत होतो, अरुण नलवड्याचे दिग्दर्शक होते. तर त्यावेळेस नुकतंच मुंबईत गेलो होतो आणि दुसरं का तिसरं नाटक होतं ते माझं. आणि मला रडायचं होतं. सगळ्यात शेवटी स्वतःच्या मुलीशी बोलतो तो म्हणजे असा फॅमिली सोडून मुंबईत गेला असतो आणि बायकोला विचारतच नाही तो. आणि मुलगी असते त्याला, ती मुलगी त्याच्या घरी येऊन राहते. तहा तसा स्त्रीरंपट असतो. तहा कळत नाही की काय मुलगी म्हणजे काय कशी, का ती चपळ असते एकदम. तर सगळ्यात शेवटी ती सांगते त्याला की मुलगी तुमची. बरं. मी मुलगी तुमची. आणि माझी गौरी म्हणजे त्यावेळेस मुलगी एकच होती मला. गौरी इथं पुण्यात होती, मी मुंबईला. तर मला तो शेवटचं सीन करताना रडायलाच येतं 15 मिनिट. मी केलंच नाही तो सीन शेवटपर्यंत करत असताना मला रडायलाच येतं. आणि नॅचरल रडणं असतं. हमसून हमसून रडायचो मी, कारण मुलीची आठवण यायची. आणि मी डायरेक्ट दिल्लीला केला शो. तर आमचं 3 नाटकं होती त्यावेळेला. दुसरा सामना त्यात विक्रम गोखले, विनय आपटे, नातिक होती, मी दिलीप प्रभाकर, स्वाती चिटणीस, अतुल परजोरे, आणि तिसरं कार्तिक आर्ट घोसले. 3 नाटकाचं हे होता. तर कायम आमची चर्चा नातिक होती, नाटक सॉल्डच होतं ते. दुसरा सामना पण दोघं जण जबरदस्त ॲक्टर होते. आणि तो आमच्या नाटकाला सगळ्यात टॉपचे मार्क मिळाले. आणि त्यावेळेला तो सीन मी केला होता. पहिल्यांदा मी तो सीन केला तो दिल्लीतच केला, ललित कला. आणि म्हणलं आता काय खरं नाही, आता काय, आता मागं बघणार नाहीस, आणि बघितलंच नाही मागे. तुम्हाला खरं तर अभिनयाची नुसती आवड नाहीये, तर एक वेड आहे, एक जिद्द आहे, ती जाणवतं तुमच्या कामामध्ये निश्चितपणे. एक लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जेव्हा तुम्ही मराठी चित्रपटांमध्ये काम केलात, तर एक खूप संस्मरणीय असा एक प्रसंग तुम्ही एका ठिकाणी सांगितलात. तर तो आम्हाला ऐकायला आवडेल की खुर्चीचा प्रसंग, जिथे तुम्ही शूटिंगमध्ये गेला होतात. आणि तर मोलकरे ना पिक्चर मी खट्याळ ससून आठवस हे माझं तिसरं पिक्चर असेल, 4th 5th असेल. आणि ते मी कोल्हापूरला शूटिंग करत होतो. तर बराच वेळ मी उभं राहिलो. आता त्या काळात तरुण होतो मी, अजूनही तसेच आहात. नाही आता पाय थकतात. पण त्या काळात मी अरे स्पॉट बॉय स्पॉट असं ओरडत आमच्याकडे, खुर्ची घ्या. त्यावेळेला मला सांगितलं खुर्ची म्हणे आपोआप आली पाहिजे, इतकं महत्त्व तुम्ही वाढवा, खुर्ची आपोआप आली पाहिजे. आणि ते खरोखर लक्षणीय होतं, लक्ष होतं, प्रश्नच नाही. आणि हे आज तागायत तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे, पाळता आहात. आणि बेर्डे हे तर मास्टर होते. आणि अजून एक तुमचं श्रद्धास्थान म्हणजे तुमची आई. आईविषयी जसं तुम्ही धर्मेंद्र सरांविषयी सांगितलं की त्यांना आईविषयी विलक्षण प्रेम आणि त्यांच्या मनात एक वेगळंच स्थान त्यांच्या आईविषयी होतं. तुमच्या आईंना सुद्धा घेऊन तुम्ही धर्मेंद्रजींकडे गेला होतात. आणि तो किस्सा असा होता की त्यावेळेला मी 6-7 फिल्म करत होतो धर्मेंद्रवर. आणि आई वडिलांना मी घेऊन गेलो होतो एका बंगल्यावर, जिथं आमचं शूटिंग चालू, पोलीसवाला गुंडा. आणि त्यावेळेला धर्मजी आधी निघून गेले होते, त्यामुळं आईवडिलांचा हिरमोड झाला होता. आणि मग वडील वारले. मग आई बरोबर होती बाहेर. आणि आई म्हणाली धर्मेंद्र फोन कर एकदा. हे सर्वसामान्य लोक ना, त्यांना फोन करायला काय माहीत किरकोळ आहे. अरे इतकी कामं करतोस, मी सांगितलं ना म्हणलं असं ना करता येत नाही, फोन इतकी कामं करतो, तुझी ओळख नाही त्यांच्याशी.
म्हटलं आहे माझे ओळख. म्हणतात ते माँ कशी आहे. तर म्हटलं मी घरी गेलो त्यांच्या, तर त्यांच्या अख्खा हॉल आहे, त्या हॉलमध्ये फक्त आईचा फोटो आहे, वडिलांचा नाही. इतकं प्रेम होतं त्या आईवर, म्हणजे अजूनही असतात. तर मी आईला हे सांगितलं. काय म्हणा, एक ते एक धर्मेंद्र नाही तू एक असं म्हणे घेऊन जाते मला. काय नागपूरची होती आई म्हणजे, त्यामुळे स्पष्ट बोलणं तयारच होती. तो तुमच्याकडे आलाय का गुण? तो माझ्याकडे आलाय खरं आहे. आणि झालं, मी धनंजयनं फोन केला. म्हटलं असं असं धनंजय आप कल क्या कर रहे हो क्यों? तर नहीं मुझे मेरी माँ को मिलना आपसे. हाँ लेके आओ लेके आओ, कल 4 बजे लेके आओ. तर मी, आई, मुलगा आणि सेक्रेटरी चौघांना गेलो. तर धरमजी म्हणजे इतका डिसेंट माणूस, तो बाहेर गेटमध्ये घ्यायला आला 4 वाजता. आम्ही तिथं पाया पडला आईच्या, तिथून उभारण्यावर गेला, तिथं पाया पडला, तिथं परत जाताना पाया पडला. मग 3दा पाया पडला तो आईच्या. आता एखाद्या माणसाला काय गरज आहे ना, खरं आहे, कोण कोणाची आई असं बरोबर नाही, पण त्यांनी डिसेन्सी म्हणजे वागण्याची. आणि तीच अमितजीमध्ये पण आहे. आम्ही असं बसलो होतो सगळे, एक शूटिंग चालू, आम्ही जे मध्ये बसले होते, आम्ही सगळे इतर कलाकार जे असतात सगळे कडेला बसले होते. आणि आम्ही जे उभे राहिले, तर मला कळलं, म्हणलं हे कसं काय उभं, म्हणलं सगळे आम्ही जे उभे राहिले, म्हणलं सगळे उभे राहिले. सेम किस्सा समोर अरुणा इराणी येत होती. आता अरुणा इराणी म्हणजे आमच्याबरोबर काम केलं, माहीत तसं ओळख होती आमची, पण यांची पहिली हिरोईन बॉम्बे टू गोवा हे उभे राहिले. म्हणलं आम्ही उभं राहिलो. यांनी तिला खुर्ची दिली, खुर्चीवर बसवली तिला, मग स्वतः बसले. ॲक्च्युली ही डिस्टन्सी बघायला पाहिजे तुम्ही नक्कीच, की बायकांना किती प्रतिष्ठा असते इंडस्ट्रीमध्ये, हे पण आहेच. आणि तेच आम्ही एका बोटीवर गेलो, B44 बोटी, पाणबुडी. आमचे मित्र होते टिपणीस म्हणून, चिटणीस म्हणून, ते कॅप्टन होते बोटीवर. तर बायकांना सॅल्यूट होत, बायकांना सॅल्यूट. आणि पुरुषांना काय तुम्ही महिला राज. मग ही जुनी गोष्ट सांगतो मी. म्हणजे मिलिटरीतले लोक सुद्धा, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप बारीक बारीक गोष्टी असतात, पण त्या किती महत्त्व असतात आणि आपल्याला किती त्या आपल्या बरोबर नकळतपणे आलेले असतात. कादर खान जमिनीवर बसायचा जेवायला, तो माहिती का, डबा स्वतः घरनं घेऊन यायचा कादर खान आणि जमिनीवर बसायचा जेवायला. काय म्हणजे विचित्र प्रसिद्धी. आणि खरं तर ही प्रत्येक माणसाबद्दलची तुमची जाण आहे, तुमच्या आठवणी आहेत, त्याच्याबद्दलचं एक स्वतंत्र वेगळं नातं प्रत्येक माणसाशी तुमचं जोडलं गेलेलं आहे. आणि याच नात्यामधून 2002 साली खरं तर मैत्री नावाची संस्था तुम्ही तुमच्या 4 मित्रांबरोबर सुरू केलीत, की पडद्यामागचे कलाकार जे आहेत मग चित्रपटातले असतात. म्हटलं आपण किती पैसा एक्स्ट्रा गोष्टी खर्च करतो, हॉटेलमध्ये जातो, सिनेमा बघतो, तर म्हणलं हेच पैसे एकत्र करून आपण का नाही फंड तयार करू एखादा. आणि असं करून आम्ही मुलांना पण मिटिंगला बोलवतो, मुलांचे पण व्ह्यूज घेतले आम्ही, काय बाबा असं केलं तर काय होईल. तर मुलं तयारच होती. मग त्या वेळेला मुलांचं रूप कळलं खरं, सगळ्यांचं मुलांचं. आणि मुलं म्हणणार की सगळी कल्पना आहे, तुम्ही करा पण हे. म्हणजे त्यांना कदाचित त्रास होत असेल आमच्या वागण्याचा, तो म्हणाले हे जास्त चांगलं आहे, तुम्ही हे करा. आणि आम्ही मैत्री सुरू केली. पण झाले नशिबाने पैसे मिळाले, बरोबर आहे, 50 लाख रुपये. गणेश कला क्रीडा इथे तुम्ही महोत्सव पण एक केला होता, आणि त्यामधून रवींद्र टंडन आणि गोविंदा, जॉन लिव्हर आणि मराठीचे सगळे नट होते. आणि आज तागायत ही संस्था आज तागायत नाही, बंद झाली. जयंत बेंद्रे गेले. ओके, तुमच्या पुस्तकाचे लेखक ना. आणि तसंच नाट्य परिषद अकाउंट बघायचं आमचं जयंत बेंद्रे. आणि तो गेल्यानंतर कोणाला वेळच नाही. मी मुंबईत असतो, राम म्हातारा झाला, राजन काय आजारी असतो, काय चालूच असतो. काय तो राहिला कुठं, काय ते बाणेर नाव काय, बाणेर नाही, बाणेर नाही, बावधन राहिला. ते कुठे येणार शहरात, आणि मी राहतो सिंहगड रोडला.
पण तुम्ही जसं म्हणता की एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा उघडतो, तर तुम्ही नाट्य परिषदेचे अध्यक्ष असताना अगदी. पेन्शन योजना चालू केलीत या कलाकारांसाठी ज्यांना वृद्धत्वामध्ये आर्थिक मी चणचण आहे. फार जुन्या काळापासून बॅकस्टेज वर्कर्सचे प्रॉब्लेम्स बघत होतो. तर मला फार कीव यायची या लोकांची, आणि यांना पेन्शन मिळालं पाहिजे. यांना गव्हर्नमेंट करतं ठीक आहे, पण एक मंत्र्याला पकडला यामध्ये पेन्शनची 15 नाव अशीच डुप्लिकेट दिली त्याने, काही झाली त्याला, जेल झाली. तर मला संताप झाला होता. जेन्युनली तुम्ही मदत करा, तुमच्याकडे पैसे आहेत तर मदत करा. आज तसंच प्रशांत दामले करतोय. खरंच प्रशांत दामलेचं कौतुक आहे. आणि ज्या काळी रंगभूमी गाजवली किंवा कलाकारांनी अक्षरशः गळ्यातले ताईत होते प्रेक्षकांच्या, त्यांची अशी अवस्था पाहिल्यानंतर खरं तर समाजाने अन्नदाते म्हणायचे, अन्नदाते, खरंय. बालगंधर्व म्हणायचे, अन्नदाते, अन्नदाता हो असं म्हणायचे. याचं कारण तुम्ही तिकीटं काढता, त्याच्यावर आमचा संसार चालतो, आमची मुलं शिकतात त्याच्यावर. प्रेक्षकांची असं वागून चालत नाही ना. आणि तुम्ही प्रेक्षकांना जर नाव ठेवलं तर काय खरं नाही तुमचं. मग त्याची आपोआप पब्लिसिटी काय मिसपब्लिसिटी होते काय, त्या अर्थ नाही, तुमची किंमत कमी होते. मग आता लोक फोनवर बोलतात ते सोडा, पण लोकांना लेक्चर देता तुम्ही, नाही कुणी असेल पण कलाकार. तिन्ही माध्यमांमधून तुम्ही लोकप्रिय झालेला आहात, नाटक, सिनेमा आणि मालिका. पण या सगळ्यामध्ये अभिनय करतानाचा वेगळेपणा काय आहे असं तुम्हाला वाटतं? नाटकासारखा अभिनय कुठंच नाही. वा. नाटक म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टी यायलाच पाहिजे. कसं चालायचं म्हणजे आम्हाला वामन गेंद्रे NSDचं डायरेक्टर झाल्यानंतर, पण त्यांनी नाते होते बसवलं. तर नाटक कसं असावं, प्रकाश झा आणि वामन केंद्रे हे दोघंजणं एका नाण्याची दोन बाजू आहेत. सेट इतक्या सेकंदात बदलून झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे, होत नाही कसा. पाठांतर पाहिजे म्हणजे पाहिजेच, नाही कसं होत. चालणं असंच व्हायला पाहिजे कॅरेक्टरप्रमाणे. ते चालायला सांगायचे. दिलीप प्रभावकर चालत जो आम्ही, म्हणजे दिलीप प्रभावकरला चालत सांगता असं का वामन गेंद्र, त्या काळात वामन गेंद्र फार नाव नव्हतं, पण वामन गेंद्रांनी त्यावेळेस नाटक NSD नाटक बसवलं त्यांचं काहीतरी, काय ते NSDचं नाटक, सोमण आणि ते वसंत सोमण ते नाटक बसवत नाही. त्यामुळे दिलीप प्रभावकर माहीत होतं तो काय पद्धतीने नाटक बसवतो. दिलीप प्रभावकर तसा अतिशय गोड माणूस, फार चांगला हुशार माणूस एकतर, आणि व्हेरी सिन्सिअर. म्हणजे मी नॉनव्हेज खायला झोपायचो तर हे वर पाठांतरवर बसले असायचे साहित्य संघात, कलम 302, आणि आम्ही दोघंच जण 4 दिवस नाटकाला माझं पाठच नाही. कारण तुमचे निर्माते खरं तर तसे होते, सुधीर भट आणि खायला घालणं म्हणजे त्यांनीच करावं. डिश असं भरलेलं असतं टेबल, हे रे काय घे, अरे म्हटलं झोपायला जाऊ गँग. पण दिलीप प्रभावकर, पण एक ही व्यक्तिमत्व म्हणजे एक संस्थानं होती नाही का तुमच्या काळात, आणि अशा खूप व्यक्तींबरोबर ती खूप मोठ्या अर्थात तुम्ही आहात. मामा तोरबाल, मधुकर तरुण तुर्क म्हातारे, काय शिस्त. म्हणजे त्यांनी 3ऱ्या प्रयोगाला पेपरवर फेकून मारला होता, टेपरेकडून वाजवला माणसाला. तो नेम चुकला म्हणून, नाही तर असं वेट असतो, पेपर वेट असतो ना, तो फेकून मारला होता. तो लागलाच असताना तो असा होता, काळ्या पडलाच असतो तो. म्हणजे कशी शिस्त मला ठीक आहे, पण अति करणं योग्य नाही. जुने हे सगळे जे दिग्दर्शक कलाकार आणि आत्ताचे नवीन तरुण, तुम्ही दोघांसोबतही काम केलंय, तर तो काय फरक जाणवतो? किती सिन्सिअर आहेत लोक आत्ताची सुद्धा? आत्ताचे आहेत चांगले, मग लेखक तर प्रश्नच नाही, पण दिग्दर्शक चांगले आहेत. आणि
तुम्ही जसं म्हणजे मगाशी विराज म्हणाला तसं की सर दिग्दर्शकाचे नट आहेत, मग तो आपल्यापेक्षा वयाने लहान आहे का मोठा आहे याचा विचार न अरुण नालवडेंना अवजाऊ करतो अजूनही. अरुण नालवडे तर मला म्हणतात, अरे अरुण म्हण मला, नाही दिग्दर्शक आहे. मला आठवतंय लहानपणीच्या काही विशिष्ट आठवणींपैकी की मी पाहिलेला पहिला चित्रपट प्रभात टॉकीजला आईबाबांबरोबरच गेलो होतो, तो म्हणजे तू तिथे मी. वाव. आणि स्मिता तळवलकरांचं प्रोडक्शन होतं आणि तो सीन मला तो चित्रपट पाहिल्याचा अजूनही स्मरणात आहे. कळत अर्थात काही नव्हतं, परंतु स्मिता तळवलकरांची दिग्दर्शनाची एक वेगळी पद्धत किंवा आता अगदी सुबोध भावेंपर्यंत तुम्ही सगळ्या दिग्दर्शकांबरोबर किंवा अशा मंडळींबरोबर काम करता. तर आत्ता जसं विनयाताई म्हणाली की काम करण्याची पद्धत बदलत असते, तर त्यातली आत्ताच्या काळामधल्या खूप गतीने काम करण्याच्या काळामध्ये स्थैर्य तुम्हाला कुठे हरवल्यासारखं वाटतं का, किंवा कलात्मक गोष्टी कुठे कमी खरं झाल्या? सांगायचं तर आता मी रिटायर झालो. मी आता हे आपलं काय झालं, मी 3 वर्षापूर्वी आजारी पडलो, पॅरालिसिस झाला होता आणि 3 वर्ष मी कामच करतो. ती होती ती सिरियल पण सोडली, रेशीम धागे काय नाव, आणि नंतर मोकळाच ना, काही कामच नाही. पण स्वस्थ बसता येत नव्हतं मला. तर ऑफर आली मला की आपण करायचं म्हटलं, पण माझं बोलणं स्पष्ट असायला पाहिजे, त्यासाठी बोलणं स्पष्ट पाहिजे. म्हणजे मला बोलता येत नव्हतं, मी 1 वर्ष झोपून होतो आणि चालता येत नव्हतं, पडत होतो. पण मेन माणूस चांगला आहे तिचा आधार होता म्हणून खरंच ते मी काही दिवस बघितले मला माहिती. त्यामुळे तिचे उपकार मी कधी विसरू शकत नाही. तुम्ही गौरीनंदन नावाने थिएटर संस्थासुद्धा चालू केलीत, तर त्यामागे काय कारण होतं? कारण की तुम्ही नाटकं आणि चित्रपट करत होता. ॲक्च्युली ती आयडिया कल्पना ज्योतीची होती. अच्छा. की आपण प्रोडक्शन करूया. म्हणलं करूया, तुला पैसे पाहिजे देणार, पैशाचा प्रश्न नव्हता. नाही, म्हणजे माझ्या विचारण्यामागचा उद्देश असा होता की संधी कोणीतरी देणं आणि स्वतःसाठीच संधी निर्माण करणं, ह्या दोन गोष्टी. त्या काळात काय होतं, नाटकं शूट करायचे चाललं होतं. अच्छा. आणि ते पेव फुटलं होतं, त्यामुळे जो तो नाटकाचा राईट्स घेत होता. मग मी म्हटलं मी करतोय, केली नाटकं, त्याचं राईट्स घेऊया आपण. माझ्या ओळखीत पण 14-15 नाटकाच्या मिळवल्या आम्ही. वा. नाटकं शूट केली आणि ती दिली प्रभातला, पैसे डुबले. तुमच्या आईचं माहेरचं नाव कुसुम भावे. कुसुम भावे. आणि त्या साहित्यिक पुभा भावे यांच्या चुलत बहीण, सख्खी बहीण. तर ते जे तुमचं नटखट नावाचं पुस्तक आलं आणि त्याचं मुखपृष्ठ खाली मोहन जोशी, जरी शब्दांकन जयंत बेंद्रेंनी केलं असलं तरी, पण एका लेखकाच्या घरामध्ये, म्हणजे आई तुमची लेखनाची ह्याची सगळ्याची आवड होती. त्या क्षणाला तुम्हाला काय वाटलं की नट म्हणून तर तुम्ही प्रसिद्ध होतातच, म्हणजे झालाच होतात तोपर्यंत, पण पुस्तकसुद्धा तुमच्या नावाने आहे की ज्याच्यातनं खूप शिकण्यासारखं आहे? पुस्तक आलं तेव्हा आई होती का मला नव्हती, मला आठवत नाही. आई नव्हती ना ग? होती. हां, आई होती. ती आता 4-5 वर्ष झाली गेली आणि पुस्तक बरोबर 7 वर्ष. काय झालं, मी आई नेहमी म्हणायची मला की माझा मोहन आहे म्हणे, तो करेल काय, मी असं काहीतरी म्हणायची आई, पण मला आता आठवत नाही. सर अगदी खरं सांगू का, ही मुलाखत चालू राहावी असं सगळ्यांनाच वाटतंय, पण वेळेची मर्यादा आहे. तर मी म्हणजे मला बोलायचं पण दम. देऊळबंद एक भाग तुम्ही केला त्यावेळेला, देऊळबंदमध्ये साक्षात समर्थ स्वामींची भूमिका तुम्ही केलीत आणि अत्यंत कडक आणखीन अशा पद्धतीने ती भूमिका केली. म्हणजे तो देऊळबंदचं आजही जर रिलीज झाला तर तो आजही रेलेव्हंट आहे. मग देऊळबंद 2 ह्याच्यामध्ये काय तुम्हाला, आणि त्या भूमिकेकरता काय तुम्ही, त्यामध्ये प्रॉब्लेम आहे, शेतकरी आत्महत्या करतात. तो आता परीक्षा देवाची असं ते टायटल त्याचं. देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची.
तर शेतकऱ्याची बायको जी असते ती माझी परीक्षा बघत असते स्वामीची, आणि मी शेतकरी होतो. मग कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि कसे शेतकरी आत्महत्या करायचे थांबतात असं तो. पण ती भूमिका तुम्ही कशी वठवली? कारण पहिल्याच्या अत्यंत कडक आणि विचार 10 वर्षानंतर करतोय आज गाळा. हां, मग का म्हणतात नसं दिसायला लागलं ना, तर म्हातारा झाला होता मी. तर मी त्यांना सांगितलं होतं, मी ॲक्च्युली पहिलं केलं त्यावेळेस जेव्हा तरडे माझ्याकडे आले, तरडे मला म्हणाले की मोजो तुम्ही अक्कलकोट स्वामी करायचं. म्हटलं बरं तुम्ही मी करायचं. त्यावेळेस मी रांगडाच होतो. हो तुम्ही करायचं म्हणलं असं नाही, स्वामींचे म्हणलं भक्त करोडो भक्त, त्यांना त्यांच्या भावना दुखवणार नाही मी, हे कधीच नाही. तर मला म्हणलं गेटअप करून बघेन मी, जर मला वाटलं तर मी करीन, नाही तर म्हणलं करणार नाही. आणि गेटअप केला आणि फिट बसलो. फिट म्हणजे 15,000 लोकांसमोर मी नाशिकला त्र्यंबकेश्वरला मुहूर्त केला होता. पण तिथे माझा फोटो बघितल्यानंतर कोणी काय भक्त खरे जमले ते मोरे म्हणून, त्यांचे बाबुराव मोरे ते वंशज म्हणे, तर त्यांच्याकडं तो दिवस साजरा करत आणि 15,000 लोक होते मंडपामध्ये आणि माझा फोटो होता मोठा झोपलेला. स्वामीच दिसतात म्हणजे तुम्ही खरंच म्हणजे तो सिनेमा बघितल्यावर शहाराज येतो की जे खरंच म्हणजे सगळेच इथे स्वामी भक्त आहेत तर त्यांना असंच वाटतं की माझे स्वामीच. आता ही स्वामीची कृपा. मी काय खरंच टेम्पो कुठं आणि स्वामी कुठं. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना तुमच्या ज्येष्ठत्वाचा मान राखून तुम्ही आमच्यासारख्या किंवा हे छोटे छोटे जे कलाकार ज्यांना तुम्ही आज बक्षिसं दिलीत त्यांना तुम्ही काय सांगाल? स्वतःची जबाबदारी ओळखून व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाका. तुमच्यावर काय जबाबदारी आहे? आईवडिलांची जबाबदारी तुमच्यावर आहे. मग करू नका, नोकरी करा, नोकरी किंवा बिझनेस करा, काय करा, पण नाटक व्यवसाय करू नका. जर कपॅसिटी तुमची असेल तर 10 जणांना विचारा की मी करू का, आणि मग करा. कारण हे क्षेत्र आळवावरचं पाणी म्हणतात काही चुकीचं नाही. हे खरोखरच आळवावरचं पाणी आहे आणि मोह इथं भयंकर पडतात. म्हणजे व्यसन तर लागतातच, पण आजकाल काय बाजार झाला सगळा आणि कुणीही फसवू शकतो तुम्हाला. तर माझं म्हणणं विचार करून करा काय करा. उत्तम आहे क्षेत्र, वाईट नाही, हे नक्कीच आहे, पण सिन्सिअरली करा. जे करायचं सिन्सिअरली करा. नाही म्हणू नका कोणालाच आणि कोणाला दुखवू नका. आईवडिलांना पण नाही. तुम्ही दिलेला हा ज्येष्ठत्वाचा सल्ला आणि मार्गदर्शन आम्ही सगळे नक्की लक्षात ठेवू. सुवर्ण महोत्सव मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल डॉक्टर पानसबे आणि त्यांचे सहकारी यांचे मी आभार मानतो. माझ्या पत्नीला आग्रह केला त्यामुळे येताना तिलाही घेऊन यायला लागलं, पण मला नाही वाटत ती बोर झाली असेल. तिला अतिशय आवडलं कार्यक्रम आणि खरोखर तुम्ही उत्तम प्रगती करता आहात. सगळेच जणं, सगळ्या टीमला बरोबर घेऊन जाणं यात एक चांगली कला असते प्रत्येकाकडे आणि तुमच्या सगळ्या टीमकडे आहे ती कला की सगळ्यांना सगळं देणं सहसा जमत नाही. 100 माणसं एकत्र आली की डोकी फोडतात एकमेकाची, असं मी बघितलं आहे. पण त्यांना गोड बोलूनसुद्धा एकत्र आणता येतं आणि मला असं वाटतं की तुमच्याकडे ती सगळ्या तुमच्या कार्यकारी मंडळाला ती कला अवगत आहे. अशीच कला दाखवा आणि स्ट्रेंथ वाढवा. जेवढं एकत्र याल तुम्ही तेवढं जास्त चांगलं. तुम्ही सगळे प्रयोग करू शकाल, नाटकं करू शकाल, व्यावसायिक करू शकाल आणि मुख्य म्हणजे थिएटर कंप्लीट करू शकाल. कारण हे थिएटर कंप्लीट होणं तेव्हा काहीच नव्हतं. आता निदान त्याला स्वरूप आलं आहे आणि प्रायव्हसी आली याला. वा. तर तुम्ही हे नक्की जिद्दीने कंप्लीट कराल असं नक्की मला वाटतं. नक्कीच. आणि डॉक्टर परांजपेंचे मनापासून आभार की तुम्ही मला विसरलं नाहीत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. कार्यक्रमाची सांगता श्लोकानी होईल.
देहि मे सावधानता कला निपुणतां देहि देहि मे शब्दसौष्ठवम् देहि मे कोमला वाचं देहि कर्मसु निर्मलं सुविद्यां वैभवं देहि देहि मे सत्समागमम् अनेकजनमैत्रीं मे देहि रामप्रभो शुभं देहि मे ज्ञानवैराग्यं त्वयि भक्ति सदास्तु मे देहि मे ज्ञानवैराग्यं त्वयि भक्ति सदास्तु मे हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्।